क्लर्क प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट आपण सुरुवात केलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलला घेण्यासाठी. तर त्या संदर्भात हा पहिला व्हिडिओ असेल, जे का मॅथ आणि रिझनिंग 40 मार्काचा आहे. तर ते संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहे. टोटल 90 मार्काचा जो काही आपला पेपर आहे सिलेबसनुसार कंटेंटनुसार त्या पद्धतीने संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत. तर त्या संदर्भामध्ये जो का पहिला व्हिडिओ आहे तो आहे आपला अंतर, वेळ आणि वेग या चॅप्टरवर आपण संपूर्ण गणित पाहणार आहोत, जेणेकरून तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो सिलेबस आहे तो सिलेबस संपूर्ण इंग्रजीमधून असणार आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जे काही मटेरियल्स आहे ते तुम्हाला इंग्रजीमध्येच मिळेल आणि इंग्रजीमधूनच तुमची तयारी करून घेतली जाईल, जेणेकरून फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अंतर, वेळ आणि वेग हा चॅप्टर आपल्याला पूर्णपणे कव्हर करायचा आहे. आणि 100% तुम्ही जर व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला हा चॅप्टर 100% समजणार म्हणजे समजणार. फक्त शेवटपर्यंत संपूर्ण तुम्ही व्हिडिओ तर पहा. इंग्रजीमध्ये आपल्याला संपूर्ण गणित आता सोडवायचे आहेत. मराठीमध्ये जरी आपल्याला येत असेल तरी आता आपल्याला इंग्रजीमध्ये संपूर्ण गणित सोडवायचे. यामध्ये एकदम सिंपल आहे, फक्त आपल्याला ती भाषा जर समजली तर आपल्याला डायरेक्ट गणित सोडवता येतात. परंतु सुरुवातीपासून आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी फक्त आता आपल्याला गणित जर म्हणलं, वेळ जर कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये आपल्याला काय करायचं, एकदम फास्टमध्ये गणित सोडवावी लागतात. तर त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे. पूर्ण चॅप्टरमध्ये फक्त आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि तो फॉर्म्युला तुम्ही समजून घ्या कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने त्या फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करायचा आहे. आता पहा, समजण्यासाठी मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिलेले आहे. तर वेलोसिटी, सेकंड, डिस्टन्स, टाइम. महत्वाची गोष्ट म्हणजेच या चॅप्टरमध्ये आपल्याला काढावं लागत आहे वेग. कधी म्हणतात वेग काढा, कधी म्हणतात अंतर काढा, कधी म्हणतात वेळ काढा. अशा पद्धतीनं 3 स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत. इंग्रजीमध्ये त्याला वेगलाच आपण म्हणतो वेलोसिटी, त्याच्यानंतर डिस्टन्स म्हणजे अंतर, टाइम म्हणजे वेळ आणि सेकंड्स हे मी तुम्हाला दिले ते समजून सांगणार आहे काय आहे. आता या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला काय आहे पहा. फॉर्म्युला हा आहे, एवढाच फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीनं संपूर्ण आपल्याला गणित सोडवायचे. यामध्ये आहे किलोमीटर्स बरोबर म्हणजे समोर ठेवायचं आहे 36 आहे. इथं काय आहे क्वेश्चन मार्क, इथं क्वेश्चन मार्क. समजा आता आपल्याला त्यांनी सांगितलं उदाहरणामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, अंतर काढायचं आहे. तर इथं किलोमीटर दिलेले असते आणि फक्त आपल्याला काय करायचं, हे जे काही सेकंद आहे ते सेकंद तेवढे लक्षात ठेवायचं तिथं फॉर्म्युल्यामध्ये ॲज इट इज उचलून तिथं ठेवायचं, म्हणजे कंपल्सरी ठेवायचं. आणि जर त्यांनी म्हटलं वेळ काढायचा आहे तर इथं क्वेश्चन मार्क येईल, इथं अंतर येईल तुमचं, इथं किलोमीटर्स येईल आणि इथं 36 सेकंद हे कंपल्सरी तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता इथं असं आहे की आपल्याला जे काही किलोमीटर आहे ते मीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करून ठेवायचे असतात प्रॉब्लेम सोडत असताना. उदाहरणार्थ सांगतो, आता 48 किलोमीटर वेगाने एक काय करत आहे, जात आहे 48 किलोमीटर वेगाने. असं जर म्हटलं आपल्याला तर इथं काय करायचं, किलोमीटरच्या ठिकाणी 48,000 करायचं आहे आपल्याला. 48,000 कारण किलोमीटरच्या मीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करून ठेवायचं आहे. आता इथं आपण काय केलेलं आहे, 48,000 केलेलं आहे. त्याच्यानंतर समोर 3600. आता आपल्याला त्याने विचारतील वेळ काढा किंवा अंतर काढा. जर वेळ काढा म्हटलं असेल तर अंतर दिलेलं असेल आणि अंतर काढा म्हटलं असेल तर वेळ दिलेला असेल. बरोबर आहे, फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला पूर्ण गणितामध्ये यूज करायचे, तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा. तर पाहूया पहिला प्रॉब्लेम. प्रश्न अगोदर व्यवस्थित समजून घ्या काय म्हटलेले पहा मित्रांनो. हाऊ लॉंग विल टेक अ 240 मीटर लॉंग ट्रेन टू क्रॉस अ 510 मीटर लॉंग प्लॅटफॉर्म ॲट स्पीड ऑफ 108 किलोमीटर्स. आता या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसत आहे ट्रेन आहे, ट्रेनची लांबी आहे 240 मीटर, त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मची लांबी आहे 510 आणि त्याची स्पीड आहे 108 किलोमीटर. तर याचा अर्थ असा होतो 240 मीटर लांबीची ट्रेन 510 मीटर लांबीचा असणारा प्लॅटफॉर्म 108 किलोमीटर प्रति वेगाने काय करत आहे, ओलांडत आहे. तर त्याला वेळ किती लागेल, म्हणजे 240 मीटर लांबीची एक आगगाडी 510 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास ती किती वेळेमध्ये ओलांडून जाईल. एकदम सिंपल आहे. आपण ज्या पद्धतीने फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनंच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं ते बसवायचं आहे. परंतु आता या ठिकाणी पहा 108 किलोमीटर, इथं आपल्याला काय करायचं 108 तुम्हाला सांगितलं इथं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. 108 किलोमीटर असेल तर मीटर किती होईल, 1,08,000. ओके, त्याच्यानंतर आहे इथं कंपल्सरी लिहा म्हटलं तुम्हाला 3600 सेकंद. त्याच्यानंतर आता इथं वेळ आपल्याला काढायचं, इथं क्वेश्चन मार्क्स तुम्ही देऊ शकता. आता इथं मात्र काय करायचंय, काय सांगितलेलं आहे 200 अंतर किती आहे पहा, 240 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि 510 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे, यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. 240 अधिक 510 टोटल लांबी किती झाली 750. आता याची आपल्याला गणितीय प्रक्रिया करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला आन्सर काढायचं. आपला आन्सर येते का, तर पहा या ठिकाणी गणितीय क्रिया करा. काय येईल 3600 गुणिले 3600 गुणिले 3600 गुणिले 750 भागिले 1,08,000 किंवा क्वेश्चन मार्क्स. आता या ठिकाणी सगळे काटामकाटे करून आपल्याला गणितीय प्रक्रिया करून आन्सर आपल्याला काढायचं. तर पहा इथं 2 आणि 1 3 आणि खालचे 3 शून्य आपण काय केले, कट केले. आता इथं भागतोया 12 त्रिक 36 12 9 अष्टोदर्श. ओके, 3 1 3 3 त्रिक 9. आता 3 इथं 75 ला भागा, 3 दोन्ही 6
3×5 15 म्हणजेच याचं वेळ आलेला आहे 25 सेकंद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ती किती वेळामध्ये ओलांडेल, 25 सेकंदामध्ये ती ट्रेन काय करेल, ओलांडून जाईल. प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्याला 25 सेकंद लागतील. अशा पद्धतीने सिंपल आपला हा प्रश्न होता, त्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. आता दुसरा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काय काय दिलेले आपल्याला अगोदर, 500 मीटर लॉंग ट्रेन म्हणजेच ट्रेनची लांबी दिलेली 500 मीटर आणि पुन्हा काय केले, प्लॅटफॉर्मची ब्रिजची लांबी दिलेली आहे 500 मीटर. टोटल लांबी झालेली आपली 1000 मीटर आणि स्पीड किती आहे 72 किलोमीटर. आणि आपल्याला काय करायचं या ठिकाणी, हाऊ मच टाइम, आपल्याला टाइम काढायचा आहे की ओलांडण्यासाठी त्याला किती वेळ लागलेला आहे. सिंपल त्याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ठेवायचं, उचलायचं आहे. काय 72 किलोमीटरला काय करायचं, 72,000 करून टाकायचं आहे, मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. 3600 लिहा आणि आपल्याला काय करायचं, वेळ काढायचा आहे. त्याच्यानंतर इतर क्वेश्चन मार्क आणि टोटल लांबी किती दिली आहे आपल्याला ट्रेनची 1000 मीटर. आता गणितीय प्रक्रिया करा, यामध्ये उत्तर आपल्याला काढायचं. गणितीय प्रक्रियामध्ये कसं येईल गणितीय प्रक्रिया, 3600 गुणिले 1000 ट्रेनची लांबी टोटल आणि किती किलोमीटर आहे 72 किलोमीटर म्हणजे 72,000 मीटर गुणिले एक्स करा किंवा क्वेश्चन मार्क करा. आता इथे तुम्ही काय करू शकता, काटाकाटी करून हा आन्सर आपल्याला काढता येईल. काटाकाटी करून टाका, हे 3 ला हे 3 शून्य कटले, म्हणजेच आपलं फायनली आन्सर आहे 50 सेकंद लागतील. 500 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी ट्रेनला किती वेळ लागेल, तर 50 सेकंद लागतील. एकदम सिंपल. जर समजत नसेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. प्रश्न पहा काय म्हटलेला आहे. फक्त प्रश्न जर समजला ना तर आन्सर ऑटोमॅटिक काढता येते. त्याच्यामुळे फक्त प्रश्न समजणं अत्यंत आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये फक्त काय दिलेले आहे तेवढंच आपल्याला पाहायचं, बाकी काही वाचत बसायचं नाही. काय दिलेलं आहे आणि काय आपल्याला काढायचं, कारण तुम्हाला मी फॉर्म्युला ऑलरेडी सांगितलेला आहे. तेवढंच किमती आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे. एकदम सिंपल चॅप्टर असणार आहे हा. पहा, इफ अ ट्रेन ट्रॅव्हल्स ॲट स्पीड इफ अ ट्रेन ट्रॅव्हल्स, ट्रेन आहे काय करत आहे, ट्रॅव्हल्स म्हणजे प्रवास करत आहे कितीच्या स्पीडनं, 99च्या किलोमीटर स्पीडनं पर आवर्स. अँड इट पासेस अ पर्सन इन द इट्स पाथ इन 12 सेकंड, आणि 12 सेकंदामध्ये त्या व्यक्तीला काय करत आहे, ती पास करत आहे म्हणजे ओलांडत आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्रेन. आता इथं म्हटलेलं आहे स्पष्ट, आपल्याला काय करायचं, त्या ट्रेनची आपल्याला लांबी काढायची आहे. काय करायचं नाही, सिंपल ॲज इट इज फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं, ठेवायचं. कसं ठेवणार आता फॉर्म्युल्यामध्ये, आता ट्रेनची लांबी काढायची. सुरुवातीला काय म्हटले, किलोमीटर्स 99 किलोमीटर्स, याचं काय करायचं आपल्याला मीटरमध्ये ट्रान्सलेट करून घ्यायचं. किती होणार आहे 99,000. ओके, 3600 ला 3600. ठीक आहे, लेंथ काढायची, तर लेंथ दिलेली आहे, क्वेश्चन मार्क करा. वेळ किती दिली 12 सेकंद. आता याचं काय करायचं आपल्याला, सेम काय करणार आहे, सेम आपण गणितीय प्रक्रिया आपल्याला काय करायची यामध्ये करून घ्यायची, पूर्ण गणितीय प्रक्रिया आपल्याला करायची. तर पहा आन्सर किती येईल. आता हे क्वेश्चन मार्क घ्या किंवा एक्स घेऊ शकता. या ठिकाणी 2 शून्यला 2 शून्य कटले, 12 त्रिक 36. ओके, 3 1 3 3 1 3 0. तर ट्रेनची लांबी किती असणार आहे, 110 मीटर ट्रेनची लांबी असणार आहे. आलं का, एकदम सिंपल प्रश्न. पहा पुढचा प्रश्न काय म्हणत आहे या ठिकाणी, इफ ट्रेन अ लेंथ 600 इज मूव्हिंग ॲट स्पीड 45 किलोमीटर्स पर आवर, हाऊ लॉंग विल टेक टू क्रॉस अ सिग्नल ऑन इट्स रूट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला ट्रेनची लांबी दिलेली 600 मीटर, स्पीड दिलेली 45 किलोमीटर आणि आपल्याला काय काढायचं आहे, आता वेळ काढायचा आहे सिग्नल ओलांडण्यासाठी, त्याला किती वेळ लागतो. तर सांगितल्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आहे. 45 किलोमीटर याचा अर्थ आहे 45,000 मीटर. 3600 ला 3600 सेकंद लिहून टाकले आणि लेंथ किती दिलेली आहे, लांबी 600 दिलेली आहे, 600 लिहून टाका. क्वेश्चन मार्क आपल्याला वेळ इथं काढायचा आहे. आता याची गणितीय प्रक्रिया आपल्याला काय करायची आहे, करून टाकायची आहे. करून टाका. हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 1 शून्य, हे 1 शून्य. आता त्या पद्धतीने सगळं आपल्याला काय करायचं, भागायचं आहे. 9 त्रिक 36, शून्यला शून्य, 9 5 45, 5 सक 30 आणि हे गुणाकार 6 6 36. तर वेळ किती आलेला आहे, 36 सेकंद लागलेले आहेत. पुढचा प्रश्न हा या ठिकाणी थोडासा मोठा प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे, कितीही जरी लेंथी असला तरी प्रश्न आपल्याला फक्त काय पाहिजे गणितीय प्रक्रियेसाठी तेवढ्यावरच आपल्याला फोकस करायचं. पहा पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, अ ट्रेन क्रॉस द प्लॅटफॉर्म इन 36 सेकंड्स अँड पर्सन स्टँडिंग ऑन द प्लॅटफॉर्म इन 20 seconds. If the speed of the train 63 kilometers per hour, what is the length of the platform? आता काय म्हटलेलं एक तुम्हाला कळालेलं आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मची आपल्याला काय करायची, लांबी इथं काढायची आहे. त्यांनी काय काय दिलेलं आहे, ट्रेन क्रॉस द प्लॅटफॉर्म 36 सेकंड्स म्हणजे वेळ दिलेला आहे आणि अ पर्सन स्टँडिंग ऑन द प्लॅटफॉर्म 20 seconds आणि तो व्यक्तीचं थांबलेलं देखील वेळ दिलेलं 20 सेकंड्स आणि स्पीड दिलेली आहे 63 किलोमीटर्स. आणि आता आपल्याला इथं काढायचं आहे लेंथ, सेम ॲज इट इज त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं ठेवायचं आहे.
आता या ठिकाणी जी काही ट्रेन आहे ती ट्रेन एका व्यक्तीला सुद्धा ओलांडत आहे आणि दुसरं म्हणजे प्लॅटफॉर्मला सुद्धा काय करत आहे, ओलांडत आहे. तर आपल्याला वेगवेगळी प्लॅटफॉर्मची लांबी देखील काढावी लागणार आहे आणि त्या व्यक्तीला ओलांडते त्याची देखील आपल्याला लांबी काढावी लागणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, तर प्लॅटफॉर्मला ट्रेन ओलांडणार आहे त्याची लांबी आपण काढून घ्या. नियमाप्रमाणे आपल्याला काय करायचं, सूत्रामध्ये ठेवायचं आहे. 63 म्हणजे 63,000 करा, त्याच्यानंतर 3600, त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे आपल्याला, 36 सेकंद दिलेले आहे आणि इथं आपल्याला लांबी आता काढायची आहे. सुरुवातीला आपण काय करू, प्लॅटफॉर्मची लांबी सुरुवातीला काढून घे. आता या ठिकाणी गणितीय प्रक्रिया करून टाका. 63,000 गुणिले 36 भागिले 3600. ओके, तर इथं काय करा, गणितीय प्रक्रिया करून टाका. इथले 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, हे 36 कटले. तर पहिल्या ट्रेनची जी काही लांबी आहे ती आलेली आहे 630 मीटर. लक्षात ठेवा, पहिल्या ट्रेनची लांबी आलेली आहे 630. आता आपल्याला त्या व्यक्तीला जे काही ओलांडत आहे त्याची लांबी आपल्याला काढायची आहे. पहिली आहे 630. ऍज इट इज सेम काय करायचं आपल्याला, त्याच पोझिशन मध्ये आपल्याला सूत्रामध्ये ठेवायचे. 63,000 3600, त्याच्यानंतर 20 आणि इथं क्वेश्चन मार्क. ज्या व्यक्तीने सुरुवातीपासून पाहिलेला आहे व्हिडिओ त्यालाच गणित समजणार आहे, त्याच्यामुळे सुरुवातीपासून पहा, मिस करू नका कोणतीही स्टेप. आता गणितीय प्रक्रिया इथं करून टाका. 63,000 गुणिले 20 भागिले 3600. इथं काटामकाटी करूया. 1 0 1 0 1 0 1 0 इथला कटला. आता इथं काय करायचंय आपल्याला, बे एक बे, बे एक बे, बे 8 16. आता 18 ने 6300 आपल्याला भागायचं आहे, तर भागून टाका. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 3 54 येणार 3, उरले किती 9, 18 पंचे 90 आणि शून्यला 0. दुसरी जी का व्यक्तीला ओलांडलेली आहे त्याची लांबी आलेली आहे प्लॅटफॉर्मची 350 मीटर. आता आपल्याला काय करायचंय, 630 पहिली आलेली आहे लांबी आणि दुसरी आलेली आहे 350. आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये व्हॉट इज द लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्मची ऍक्च्युअल लेंथ आपल्याला काढायची. म्हणून काय करावं लागणार आपल्याला, 630 वजा 350 करावं लागणार आहे. तर किती येते पहा, 630 वजा 350 ऍक्च्युअल प्लॅटफॉर्मची लांबी निघून जाईल. 0 13 मधून 5 गेले, 8 राहिले आणि 5 मधून 3 गेले 2. तर या ठिकाणी जी आलेली आहे लांबी 280 मीटर प्लॅटफॉर्मची ऍक्च्युअल लांबी आहे. अशा पद्धतीनं हा गणित तुम्ही सोडवायचं. पुढचं गणित पहा काय म्हटलेलं आहे. इफ 180 मीटर लॉंग ट्रेन ट्रॅव्हल्स, तुम्हाला कळालं असेल की 180 मीटर लॉंग ट्रेन आहे आणि ती काय करते, लांबी आहे त्याची, आणि ती ट्रॅव्हल्स करत आहे किती स्पीडनं, 162 किलोमीटर स्पीडनं पर आवर्स करत आहे. क्रॉस ट्युनल इट्स पाथ इन 20 सेकंड. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्युनल. ट्युनलची आपल्याला काय करायचं आहे, इथं लांबी काढायचं आहे. ट्रेनची लांबी दिलेली आहे, त्याच्याननंतर त्याचं वेग दिलेला आहे आणि वेळ देखील दिलेला आहे. फक्त आपल्याला ट्युनलची लांबी काढायची. सांगितल्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आता या सूत्रामध्ये ठेवायचं आहे. किती आहे, 162 किलोमीटर्स. याचा अर्थ 1,62,000 मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. 3600 ला 3600 करा आणि 20 सेकंदला 20 सेकंद आणि इथं आपल्याला लांबी काढायचं आहे. आता इथं गणितीय प्रक्रिया तुम्हाला करायची, करून टाका गणितीय प्रक्रिया. 1,62,000 गुणिले 20 भागिले 3600. आता इथं काटामकाटी करून टाका, किती येते पहा. 2 शून्यला हे 2 शून्य कटले. ओके, 92 20, बे एक बे, बे 8 16, बे पंचे 10, 92 18. आता 1620 ला आपल्याला 9 काय करायचं, भागायचं आहे. 9 1 9, उरले 7, 9 8 72 आणि शून्यला 0. 180 म्हणजे याचा अर्थ या ट्युनलची लांबी किती आहे, 180 मीटर. फक्त सूत्रामध्ये ठेवायचं, काय दिले तेवढं समजायचं आणि आपल्याला उत्तर काढायचे. एकदम सिंपल आहे. हा चॅप्टर पूर्ण आपण पाहणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. पूर्ण तुम्हाला हा चॅप्टर समजणार आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. पुढचे राहिलेले गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा पिरियड कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.